हॅलो फ्रेंड्स, ऑनलाईन लेक्चर्स जे आपले सुरू आहेत त्याच्यामध्ये आपला ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज हा चॅप्टर आपण बघतोय. ह्या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. ट्रान्झिशन एलिमेंटशी रिलेटेड आपण त्याचे पिरियॉडिक ट्रेंड्स बघतोय आणि पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये आपण त्याची ॲटॉमिक आयोनिक रेडियाय, नंतर आयोनायझेशन एन्थाल्पी याचं व्हेरिएशन बघितलं. पुढं जाऊन आपण ट्रान्झिशन एलिमेंट कलर कसे दाखवतात ते बघितलं होतं. त्यांच्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट हा सुद्धा पॉईंट आपण बघितला आहे. तर आजच्या लेक्चरला ट्रान्झिशन एलिमेंटशी रिलेटेड आपल्याला त्याची पुढची एक प्रॉपर्टी बघायची आहे, कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते कॅटॅलिस्ट म्हणून सुद्धा वापरले जातात. मग आता कॅटॅलिस्ट म्हणजे काय हे तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे. कॅटॅलिस्टची डेफिनेशन, कॅटॅलिस्टचे टाईप हे आपण सगळं 11वीमध्ये बघितलं होतं. एक्झॅक्टली व्हॉट डू यू मीन बाय कॅटॅलिस्ट? हे असे सबस्टन्सेस असतात जे रिॲक्शन मिक्सरमध्ये जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा ते काय करत असतात की रिॲक्शनचा रेट वाढवत असतात आणि स्वतःमध्ये ते कुठलाही बदल करत नाहीत. विदाउट चेंजिंग इट्स ओन कॉन्सन्ट्रेशन दे जस्ट गेट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन आणि रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर ॲज इट इज कॅटॅलिस्ट परत रिकवर होतात. असे हे कॅटॅलिस्ट असतात. त्याचे दोन टाईप असतात, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस कॅटॅलिस्ट. हे सुद्धा आपण 11वीमध्ये बघितलं होतं. होमोजिनियस कॅटॅलिसिस आणि हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस म्हणजे काय? तर बघा, होमोजिनियस म्हणजे काय असतं की जेव्हा तुमचं रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट हे एकाच फेजमध्ये असतात. ओके, मिळणारा प्रोडक्ट हे सगळं एका फेजमध्ये असतं. म्हणजे फेजेस 3 आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. हे सगळे एकाच फेजमध्ये असतील म्हणजे कॅटॅलिस्ट, रिॲक्टंट, जो मिळणारा प्रोडक्ट सगळे एकाच फेजमध्ये असतील तर त्याला होमोजिनियस कॅटॅलिसिस म्हटलं जातं. आणि जर हे वेगवेगळ्या फेजमध्ये असतील म्हणजे तुमचं समजा रिॲक्टंट वेगळ्या फेजमध्ये आहे, कॅटॅलिस्ट वेगळ्या फेजमध्ये आहे, असे असेल तर त्याला हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस असं म्हटलं जातं. मग ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत हे ट्रान्झिशन एलिमेंट दाखवत असतात आणि गुड कॅटॅलिस्ट म्हणून त्यांना बऱ्यापैकी प्रिफर केलं जातं. बऱ्याचशा रिॲक्शनमध्ये मॅक्झिमम कॅटॅलिस्ट हे तुमचे ट्रान्झिशन सिरीजशी रिलेटेड यूज केले जातात कारण त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळे आहेत. त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आपण सांगू शकतो की मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवतात, त्यामुळे त्यांना कॅटॅलिस्ट म्हणून यूज केलं जातं. तर अशा कुठल्या कुठल्या रिॲक्शन आहेत ज्याच्यामध्ये हे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत त्यांना कॅटॅलिस्ट म्हणून वापरलं जातं? 11th पासून हे आपण रिॲक्शन बघत आलेलो आहे. आपण इथनं पाठीमागं रिॲक्शनचे खूप सारे चॅप्टर बघितलेत. 11वी असेल किंवा मग आता रिसेंटली आपण 12thचा जो चॅप्टर कंप्लीट केलेला आहे आपला, सुरुवातीला घेतलेला बघा, अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स, त्याच्यामध्ये सुद्धा आपण कॅटॅलिस्ट यूज केले. आपण हायड्रोकार्बन्स बघितले 11वीमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आपण डी ब्लॉकशी रिलेटेड कॅटॅलिस्ट यूज केलेले आहेत. लेट्स सी आता हे नेमके काय आहेत आणि कसे कसे यूज केले जातात. तर बघा, बऱ्यापैकी व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळं आयर्न असेल किंवा तुमचा कोबाल्ट असेल किंवा निकेल असेल, प्लॅटिनम घ्या, पॅलेडियम, क्रोमियम, असे हे नंबर ऑफ कॅटॅलिस्ट आहेत जे रिॲक्शन मिक्सरमध्ये वापरले जातात. होमोजिनियस असेल किंवा मग तुमची ती हेटेरोजिनियस टाईपची कॅटॅलिसिसची रिॲक्शन असेल. नाव लेट्स सी दी एक्झाम्पल. तर पहिला तुमचा कॅटॅलिस्ट एक्झाम्पलमध्ये दिला आहे बघा, MnO2, मँगनीज ऑक्साईड जो आहे, ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून त्याला वापरलं जातं फॉर द डिकम्पोजिशन ऑफ KClO3, पोटॅशियम क्लोरेटचं डिकम्पोजिशन जर करायचं असेल तर ह्याच्यामध्ये MnO2 हा कॅटॅलिस्ट म्हणून वापरला जातो. आता Mn आपल्याला माहिती आहे कुठल्या ब्लॉकचा आहे बघा, डी ब्लॉकचा एलिमेंट आहे. देन हॅबर्स प्रोसेसनं अमोनिया जो प्रिपेअर केला जातो. आता हॅबर्स प्रोसेस जी आहे ही तुम्ही लास्ट इयरला 11वीमध्ये आपण बघितले बघा, 15 ग्रुप एलिमेंट आपण बघितले होते P ब्लॉकमध्ये. तेव्हा नायट्रोजनशी रिलेटेड त्याचे कंपाऊंड्स आपण स्टडी केले. नायट्रोजनचा कंपाऊंड आपण अमोनिया बघितलेला. अमोनिया म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय लक्षात असेल सगळ्यांच्या, NH3. हा अमोनिया प्रिपेअर केला जातो हॅबर्स प्रोसेसनं आणि हॅबर्स प्रोसेसनं जेव्हा अमोनिया प्रिपेअर होतो तेव्हा त्या प्रोसेससाठी Fe ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून वापरलं जातं. आयर्न हा कॅटॅलिस्ट त्याच्यामध्ये यूज केला जातो अलॉंग विथ दी मॉलिब्डेनम. ॲज अ प्रमोटर म्हणून मॉलिब्डेनमला तिथं वापरलं जातं. म्हणजे हा Fe जर कन्सिडर केला, हा तुमचा 3D सिरीजचा एलिमेंट आहे. पुढचं एक्झाम्पल आहे बघा कॅटॅलिस्टशी रिलेटेड, हा अलोय आहे, CO आणि TH म्हणजे कोबाल्ट आणि तुमचा जो
थोरियम हा जो इलेमेंट आहे ह्यांना ॲलॉयच्या फॉर्ममध्ये कंबाईन करून त्यांना फिशर प्रोसेस जी आहे गॅसोलिनच्या सिंथेसिसची, गॅसोलिन इज अ फ्युअल, हे जर प्रिपेअर करायचं असेल किंवा सिंथेसाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी एक ॲलॉय वापरलं जातं, ज्याच्यामध्ये येणारा इलेमेंट हा तुमचा ट्रान्झिशन सिरीजमधला आहे. अजून एक बेस्ट एक्झाम्पल आहे बघा, निकेल, फाईनली डिवायडेड निकेल. हे तुमच्या हायड्रोजिनेशनच्या रिॲक्शनमध्ये वापरलं जातं. म्हणजे आपण रिॲक्शन हायड्रोकार्बन्समध्ये बघितलेल्या आहेत, म्हणजे ॲडिशन रिॲक्शन पुढं तुम्हाला येणार आहे किंवा तुमच्या ह्या बुकमध्ये सुद्धा ती रिॲक्शन पुढं तुम्हाला दिलेली बघायला मिळेल. काय दिसते बघा, इथं तुमचं इथिन घेतलेलं आहे. ओके, दिस इज अ इथिन. ही हायड्रोजिनेशनची रिॲक्शन आहे. इथिनमध्ये हे हायड्रोजन H2 आहे, हे ॲड करायचं आहे, म्हणजे ही तुमची ॲडिशन रिॲक्शन आहे. आणि ॲडिशन रिॲक्शनचे डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहे की सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेक आणि सायमल्टेनियसली नवीन बॉन्ड तयार होत असतो. इथं होतं काय, हे दोन हायड्रोजन जेव्हा इथं ॲड होतात तेव्हा कार्बन कार्बनची व्हॅलन्सी मेंटेन ठेवण्यासाठी हा मधला जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. आणि ब्रेक झाल्यानंतर ऑलरेडी ह्या कार्बनला 2 आहेत आणि ह्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत. अजून एक हायड्रोजन येऊन इथं ॲड केला जातो आणि ॲड केल्यानंतर अल्किन जे आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं, अल्केनमध्ये झालेलं बघायला. म्हणजे आपण इथं इथिन घेतला आणि इथिनचा तुम्हाला इकडे इथेन मिळाला. आता ही ॲडिशन रिॲक्शन आहे, पण ही रिॲक्शन जर कॅरी आउट करायची असेल तर तिथं तुम्हाला फाईनली डिवायडेड निकेल पावडर घेतली जाते किंवा टेम्परेचरच्या कंडिशन मेंटेन ठेवलेल्या असतात. इट इज रिगार्डिंग टू दी यूज ऑफ ट्रान्झिशन इलेमेंट ॲज अ कॅटॅलिस्ट. कमर्शियली ह्याच्यामध्ये अजून एक यूज सांगता येईल की अनइडिबल ऑइल जे असतं त्याला जर फॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा निकेलला कॅटॅलिस्ट म्हणून वापरलं जातं. ह्या 11वीमध्ये झालेल्या रिॲक्शन आहेत बघा सगळ्या. अजून कुठल्या रिॲक्शन आहेत तर पुढचा पॉईंट एक दिलेला आहे की जी तुमच्या सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रोडक्शनची कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे, कॉन्टॅक्ट प्रोसेस फॉर दी प्रिपरेशन ऑर मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक 3 स्टेपची ही रिॲक्शन आहे. आपण पी ब्लॉक जेव्हा परत एकदा ह्या वर्षी घेणार तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ही प्रोसेस रिपीट होईल. कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे आणि दुसरी चेंबर प्रोसेस आहे ते लीड चेंबर प्रोसेस. तर ह्या दोन्ही प्रोसेससाठी कॅटलिस्ट वापरले जातात, पण त्यातली मेजरली जी कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये 3 स्टेपची रिॲक्शन जी आहे त्याच्यामधली सेकंड स्टेप येते की ज्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईडचं कन्वर्जन सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये केलं जातं. म्हणजे SO2 जो आहे हा SO2 कन्वर्ट केला जातो SO3 मध्ये. आणि हे करायचं असेल तर त्या प्रोसेससाठी किंवा ह्या 2 नंबरच्या स्टेपसाठी कॅटॅलिस्ट वापरले जातात. आता जनरली कॅटॅलिस्ट म्हणून इथं दिलेलं आहे तुम्हाला बघा, प्लॅटिनाइज ॲस्बेस्टॉस वापरलं जातं किंवा इन केस इथं V2O5 व्हॅनेडियम पेंटॉक्साईड हा सुद्धा कॅटॅलिस्ट म्हणून वापरला जातो. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे की ही एक स्टेपची जी रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲरोवरची कंडिशन काय आहे असं सुद्धा क्वेश्चन मार्कमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन नेक्स्ट वन इज कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन हे जे आहेत ह्यांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर रिॲक्शनमध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट मिळतात किंवा ही जी पूर्ण रिॲक्शन आहे स्टीमच्या प्रेझेन्समधली कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन तयार करायची बाय यूजिंग कार्बन मोनॉक्साईड अँड स्टीम, तर त्याच्यामध्ये आयर्न आणि क्रोमियम हे जे आहेत हे ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून तिथं वापरले जातात. अशा व्हरायटी ऑफ रिॲक्शन आपण ॲज अ एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो ज्याच्यामध्ये ट्रान्झिशन सिरीजचे जे इलेमेंट आहेत ते त्यांचा रोल प्ले करत असतात कॅटॅलिस्ट म्हणून. ओके, हे रिगार्डिंग टू दी कॅटॅलिस्ट. मग ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन दी कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. ओके, आता हे ज्या प्रॉपर्टी किंवा एक्झाम्पल आपण बघितलेत ना, हे एक्झाम्पलसुद्धा व्यवस्थित तुम्ही बघायचे आहेत कारण एक्झाम्पलवरती सुद्धा MCQ तुम्हाला विचारला जाऊ शकतो. देन दिस इज रिगार्डिंग टू दी कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. तशी अजून एक पुढची प्रॉपर्टी आहे ट्रान्झिशन एलिमेंटशी रिलेटेड. तर ती प्रॉपर्टी काय आहे बघा की ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते इंटरस्टिशियल कंपाऊंड तयार करत असतात. कसले कंपाऊंड तयार करतात? इंटरस्टिशियल कंपाऊंड तयार करण्याची त्यांच्याकडे ॲबिलिटी असते. मग आता इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे काय, तर तुम्ही सॉलिड स्टेट हा चॅप्टर बघितलेला आहे, तर त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल साईट्स म्हणजे काय हे तुम्ही शिकला असाल. ओके, काय होतं बघा, एखादा क्रिस्टल जेव्हा तयार होत असतो तेव्हा क्रिस्टलचं जे बेसिक युनिट असतं त्याला आपण युनिट सेल म्हणतो.
आणि ह्या युनिट सेलची जेव्हा अरेंजमेंट होत असते तेव्हा पर्टिक्युलरली परफेक्ट मॅनरनंच तो अरेंज होईल असं नाही. काही केसेसमध्ये त्याच्यामध्ये थोडेफार डिफेक्ट्स येत असतात. ओके. आणि डिफेक्ट्सशी रिलेटेड मग त्याच्यामध्ये इन बिटवीन युनिट सेल्स एम्प्टी स्पेसेस थोड्याफार क्रिएट केल्या जातात क्रिस्टलमध्ये. डिफेक्टमध्ये तुम्ही शिकलेला आहात. डिफेक्टमधलाच हा इंटरस्टिशियल डिफेक्टशी रिलेटेड हा पॉईंट आहे तुमचा. आणि मग तो डिफेक्ट तिथं क्रिएट झाल्यानंतर तिथं इंटरस्टिशियल साईट्स तयार होतात. म्हणजे हे एक ठराविक स्पेस असते विदिन दी क्रिस्टल लॅटिस. आणि ह्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये काय होत असतं की स्मॉल आयन्स जे आहेत ते काय केले जातात, ट्रॅप केले जातात. आता ट्रॅप करणं म्हणजे काय, ते या इंटरस्टिशियल साईट्समध्ये स्मॉल आयन जे आहेत, मग ते आयन जर कन्सिडर केले किंवा नेमकं काय असतं तर त्याच्यामध्ये हायड्रोजन, स्मॉल ॲटम्स लाईक हायड्रोजन, कार्बन असेल किंवा नायट्रोजन, ह्यांना ट्रॅप केलं जातं. आणि हे ट्रॅप झाल्यानंतर जो तुमचा कंपाऊंड तयार होतो त्याला म्हटलं जातं इंटरस्टिशियल कंपाऊंड. तर काही वेळेला काय होतं बघा, तर ह्या इंटरस्टिशियल कंपाऊंडमध्ये समटाईम्स सल्फाइड्स किंवा ऑक्साईड ह्यांना सुद्धा तिथं ट्रॅप केलं जातं ट्रान्झिशन एलिमेंटच्या बाबतीत. मग असे जे कंपाऊंड आहेत ना त्यांना जनरली इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हटलं जातं. मग स्टील घ्या किंवा तुमचं कास्ट आयन घ्या, हे इंटरस्टिशियल कंपाऊंडचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. म्हणजे ह्याच्यामध्ये कार्बन जर कन्सिडर केला तर तो काय केला जातो, इंटरस्टिशियल साईटमध्ये ट्रॅप केला जातो. ही जी टेंडन्सी आहे ही टेंडन्सी आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये बघायला मिळते. मग आता हे जे इंटरस्टिशियल कंपाऊंड आहेत ह्यांच्या प्रॉपर्टीज आपण सांगू शकतो की काय टाईपच्या किंवा कुठल्या प्रॉपर्टीज हे दाखवतात. तर बघा, पहिली प्रॉपर्टी आहे, हे जे इंटरस्टिशियल कंपाऊंड असतात ते कसे असतात, दे आर हार्ड अँड गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता आपल्याला माहिती आहे की ट्रान्झिशन सिरीजचे एलिमेंट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असे दोन्ही कॅरेक्टर दाखवतात. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर आलं म्हटल्यानंतर मेटलच्या प्रॉपर्टी आल्या. आणि इंटरस्टिशियल कंपाऊंडमध्ये आपण बघितलं की स्टील घ्या किंवा कास्ट आयन घ्या, ह्याच्यामध्ये काय होतं की जनरली बेसिकली ह्याच्यामध्ये आयन हा बेसिक इलेमेंट असतो. ओके. आणि मग सब इलेमेंटसुद्धा येतील, ते तुमचे 3D सिरीजचे वगैरे इलेमेंट येणार आहेत. आणि ह्यांच्या प्रॉपर्टी ह्या मेटॅलिक कॅरेक्टर दाखवणाऱ्या आहेत. त्यामुळं हे जे इलेमेंट आहेत किंवा इंटरस्टिशियल कंपाऊंड जर कन्सिडर केले तर त्यांच्याकडे ही प्रॉपर्टी ऑब्व्हियसली असणार आहे की ते इलेक्ट्रिसिटीचे आणि हीटचे काय असतील, गुड कंडक्टर असणार आहेत. देन नेक्स्ट प्रॉपर्टी रिगार्डिंग टू द इंटरस्टिशियल कंपाऊंड इज सिमिलर. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असतात पॅरेंट मेटलशी रिलेटेड. म्हणजे आता इंटरस्टिशियल कंपाऊंड तुमचा तयार झाला. ओके. आणि समजा इंटरस्टिशियल साईटमध्ये जो ट्रॅप झालेला इलेमेंट आहे तुमचा तो समजा वेगळा असेल, तर इंटरस्टिशियल कंपाऊंड आणि अगोदर ट्रॅप होण्याच्या अगोदर असणारा जो तो कंपाऊंड आहे, ह्या दोघांच्या प्रॉपर्टी काय असतात, सेम असतात. हे एक प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल. देन थर्ड वन इज देअर मेल्टिंग पॉईंट्स आर हायर दॅन दी प्युअर मेटल. इंटरस्टिशियल कंपाऊंडचे मेल्टिंग पॉईंट हे प्युअर मेटलपेक्षा नेहमी जास्त येतात. कारण इंटरस्टिशियल साईटमध्ये काय होणार आहे, स्मॉल आयन ट्रॅप केलेले असणार आहेत. आणि ते ट्रॅप केल्यामुळं प्युअर मेटलपेक्षा त्यांच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आलेलं बघायला मिळतं. आणि त्यामुळं त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. देन डेन्सिटीच्या बाबतीत काय सांगता येईल, तर ह्यांची इंटरस्टिशियल कंपाऊंडची जी डेन्सिटी असते ती प्युअर मेटलपेक्षा थोडीशी किंवा पॅरेंटपेक्षा लेस असते. फिफ्थ प्रॉपर्टी दिली आहे बघा, मेटॅलिक कार्बाइड्स आर केमिकली इनर्ट अँड एक्स्ट्रीमली हार्ड ॲज अ डायमंड. आता मेटॅलिक कार्बाइड म्हणजे काय, तर कार्बाइड म्हणजे काय असतं बघा, जर समजा तुमचा मेटल कार्बनला लिंक झाला तर त्याला कार्बाइड म्हणायचं. मग हे जे मेटॅलिक कार्बाइड असतात ते कसे असतात, केमिकली इनर्ट असतात. म्हणजे इझिली ते रिॲक्शन दाखवत नाहीत. आणि त्यांचा जर हार्डनेस कन्सिडर केला तर ते डायमंडसारखेच हार्ड असलेले आपल्याला बघायला मिळतात. तर डायमंड कसा हार्ड असतो, त्याला हार्डनेस का येतो हे आपण बघितलेलं आहे. त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कुठलं असतं, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर पार्टिसिपेटेड, किती त्याच्यामध्ये पेअर अनपेअर हे आपण बघितलं होतं. म्हणजे टोटली डायमंडचं बेसिक युनिट जर बघितलं तर त्याच्यामध्ये टेट्राहायड्रल युनिट असतं. एक कार्बन अजून 4 कार्बनला लिंक असतो आणि असं जायंट नेटवर्क होतं. आणि कार्बनशी रिलेटेड हायब्रिडायझेशन तुमचं तिथं कुठलं असतं, sp3 असतं, हे आपण बघितले. म्हणजे sp3 हायब्रिडायझेशनशी रिलेटेड कार्बनचे असणारे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते सगळेच्या सगळे काय होतात बघा, बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होतात. नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर देअर.
दॅट्स वाय सगळे इलेक्ट्रॉननी बॉन्ड फॉर्म केल्यामुळं तिथं स्ट्रॉंगेस्ट नेचर किंवा हार्डेस्ट नेचर येतं तुमच्या डायमंडला. तीच टेंडन्सी मेटॅलिक कार्बाईडमध्ये बघायला मिळते. त्यामुळे ते कशा असतात, केमिकली इनर्ट आणि एक्स्ट्रीमली हार्ड असतात. सिमिलर त्याच पद्धतीनं हायड्राईड जे आहेत ट्रान्झिशन मेटलचे, ते सुद्धा पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट म्हणून वापरले जातात. तर व्हॉट डू मीन बाय हायड्राईड्स? आपण 11वीमध्ये बघितले, जेव्हा आपण हायड्रोजन चॅप्टर शिकलो तेव्हा हायड्राईड कसे तयार होतात बघा. तर त्याच्यामध्ये तुमचा मेटल किंवा नॉन मेटल काय होत असतो, हायड्रोजन बरोबर बाइंड होत असतो, होय की नाही. मग हे हायड्राईड आहेत. हायड्राईडशी रिलेटेड त्याचे टाईप पण बघितले होते, कोव्हॅलंट हायड्राईड, आयनिक हायड्राईड, ओके. नंतर स्टायचोमेट्रिक, नॉन स्टायचोमेट्रिक ह्या टाईपमध्ये त्याचं क्लासिफिकेशन होतं. हे हायड्राईड जे आहेत जनरली ट्रान्झिशन मेटलशी रिलेटेड, ते रिड्युसिंग रिएजंट म्हणून वापरले जातात, ओके. रिड्युसिंग रिएजंट, ऑक्सिडायझिंग रिएजंट हे आपण रेडॉक्स रिॲक्शनमध्ये बघितलेलं आहे. त्याचं डेफिनेशन तुम्ही परत एकदा रिकॉल करू शकता. म्हणजे हे सगळे इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या प्रॉपर्टी आहेत. 2 मार्क्सला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड, ओके. टोटल 6 प्रॉपर्टीज आर गिवन हिअर. 2 मार्क्सला विचारला तर मिनिमम 4 प्रॉपर्टी तुम्हाला लिहिता याव्या ही अपेक्षा. इझी प्रॉपर्टी आहेत, तुम्ही याचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे. देन दी नेक्स्ट पॉईंट रिगार्डिंग टू दी इंटरस्टिशियल कंपाऊंड जर कन्सिडर केलं तर हे जे ट्रान्झिशन मेटलचे आहेत ना, त्याच्यामध्ये पुढचं एक कॅरेक्टर ह्यांचं सांगता येईल की हे ॲलॉय तयार करत असतात. म्हणजे खूप साऱ्या प्रॉपर्टी आपण बघितल्या बघा. ते कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दाखवतात, ते कलर दाखवतात, ते इंटरस्टिशियल कंपाऊंड तयार करतात, ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, ओके. मग ॲलॉयसुद्धा हे तयार करतात. आता ॲलॉयज म्हणजे काय, तर ॲलॉय म्हणजे काय असतं तिथं बघा, मेटल आणि नॉन मेटलचं हे मिक्सचर असतं. मग त्याच्यामध्ये 2 असतील, 2पेक्षा जास्त असू शकतात, ओके. मिक्सिंग किंवा मिक्सचर ऑफ मेटल अँड नॉन मेटल इज सिम्पल डेफिनेशन ऑफ ॲलॉय. आता ॲलॉयचे टाईप वगैरे किंवा एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहेत, खूप सारे ॲलॉयज आहेत. त्याच्यामध्ये स्टील जर कन्सिडर केलं डे टू डे लाईफमधलं तर स्टील ॲलॉय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. नंतर आपण ब्रास किंवा तुमचं ब्रॉन्झ, ओके, रॅनी निकेल हे सुद्धा ॲलॉय येतं. किंवा आता आपण मघाशी कॅटॅलिटिक प्रॉपर्टीमध्ये बघितलं, तिथं एक पॉईंट आलेला ॲलॉयशी रिलेटेड, ओके. मग हे ॲलॉय झाले. तर हे ॲलॉय तयार करायची किंवा ॲलॉय तयार करण्याची टेंडन्सी ही ट्रान्झिशन मेटलकडे असते, ओके. आता हे जे आहेत, ही टेंडन्सी ह्याच्यामध्ये का दाखवली जाते, तर जनरली हे जे ट्रान्झिशन मेटल आहेत हे ॲलॉय तयार करतात. मेटल डिस्ट्रीब्यूट केले जातात रँडमली इन दी लॅटिस ऑफ अनदर मेटल, म्हणजे हेच मिक्सचर ऑफ मेटल विथ मेटल और मेटल विथ नॉन मेटल, आणि सिमिलर रेडियाय किंवा सिमिलर प्रॉपर्टीज असणारे ॲलॉय फॉर्म केले जातात. मग हे ॲलॉय जे आहेत ह्याच्यामध्ये परत 2 टाईप पडतात, फेरस अँड नॉन फेरस. तर आता बघा मुलांनो, हा जो पॉईंट आहे ना फेरस आणि नॉन फेरस, इट इज न्यू पॉईंट, ह्या वर्षी हे ॲड केलेलं आहे, ओके. हे फोकस व्यवस्थित करायचं तुम्ही. आता एक्झॅक्टली फेरस ॲलॉय आणि नॉन फेरस ॲलॉय म्हणजे काय, तर फेरस ॲलॉय म्हणजे काय असतं बघा, सोपी डेफिनेशन आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की ॲटम्स ऑफ दी अदर इलेमेंट्स डिस्ट्रीब्युटेड रँडमली इन ॲटम्स ऑफ आयर्न, ह्याला मार्क करायचं आहे. काय केलं, काय इथं सांगितलं आहे की एका इलेमेंटचे ॲटम हे रँडमली डिस्ट्रीब्यूट केले जातात. कुणाच्या ॲटममध्ये, आयनच्या ॲटममध्ये, इन दी पर्सेंटेज किंवा इन दी मिक्सचर. आणि ह्याच्यामध्ये काय असतं की जनरली आयनचं पर्सेंटेज जास्त असतं. फेरस म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येतं Fe, म्हणजे Feच्या ॲटममध्ये दुसरा कुठला तरी ॲटम जो आहे, म्हणजे तुमचा तो ए असेल किंवा मग तो तुमचा बी फॉर्म असू शकतो ह्याच्यामध्ये. म्हणजे Feमध्ये जर समजा ए ही एंटिटी असेल किंवा बी ही एंटिटी असेल, ती जर ह्याच्यामध्ये आपण मिक्स केली, जेणेकरून कंडिशन काय आहे की Feचं जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज दुसऱ्यापेक्षा जास्त असायला लागतं. अशा ह्याला फेरस ॲलॉय असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेलं आहे फेरस ॲलॉयशी रिलेटेड, म्हणजे तुमचं स्टील, निकेल स्टील आहे किंवा दुसरं क्रोमियम स्टील आहे, स्टेनलेस स्टील आहे, ओके. ऑल टाईपचे स्टील आहे, त्याच्यामध्ये Fe हा नेहमी जास्त असतो. आणि बाकीच्या ॲटमशी रिलेटेड त्याचं पर्सेंटेज इथं कसं असतं,
स्मॉल असलेलं किंवा कमी असलेलं बघायला मिळतं. हे फेरस अलॉयशी रिलेटेड. नॉन फेरस अलॉय ह्याच्या अपोजिट असणार ऑब्व्हियसली. ह्याच्यामध्ये काय येणार बघा नॉन फेरसमध्ये. नॉन फेरस अलॉय कसे तयार केले जातात. दे आर फॉर्म बाय मिक्सिंग दी ॲटम्स ऑफ ट्रान्झिशन मेटल अदर दॅन आयर्न. ट्रान्झिशन मेटल असतो पण तो आयर्न नसतो, आयर्न सोडून दुसरा, विथ ए नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. ओके, म्हणजे आयर्न सोडून दुसरा कुठलाही ट्रान्झिशन एलिमेंट घेतला जातो आणि त्याला दुसऱ्याबरोबर मिक्स केलं जातं, त्याला नॉन फेरस. Fe सोडून दुसरा कुठलाही, फॉर एक्झाम्पल तुमचं ब्रास. तर ब्रासमध्ये काय असतं बघा, कॉपर आणि झिंक. आता हे दोन्हीही ट्रान्झिशन एलिमेंटच आहेत, पण इथं फेरस नॉन फेरस म्हटले म्हणजे इथं Fe येणार नाही, हे लक्षात ठेवा. नॉन फेरस, नॉन म्हणजे नो, आयर्न नसलेलं. मग हे तुमचं एक्झाम्पल दिले ब्रास, कॉपर आणि झिंकचा जो अलॉय आहे त्याला ब्रास म्हटलं जातं. हे झालं फेरस आणि नॉन फेरसशी रिलेटेड. आता हे अलॉय कुठं जनरली इंडस्ट्रीयल एरिया जर बघितला तर त्याच्यामध्ये ह्याला मॅक्झिमम इम्पॉर्टन्स असलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, अलॉयज जर बघितले तर खूप सारे अलॉय सांगता येतील. तर त्याच्यामध्ये ब्रॉन्झ जर अलॉय कन्सिडर केला तर ब्रॉन्झ अलॉय बघा, त्याच्यामध्ये तुमचं काय असतं तर कॉपर आणि टीन. 1 मार्कचा क्वेश्चन आहे बघा, कंटेंट्स तुम्हाला विचारतात. ब्रॉन्झ अलॉयमध्ये काय आहे, कॉपर आणि टीन ह्याचं कॉम्बिनेशन असतं आणि हे टफ स्ट्रॉंग असतं, जनरली खूप टफ आणि स्ट्रॉंग आणि रेझिस्टंट टू करोजन, म्हणजे हे गंजत नाही. त्यामुळे ह्याला यूज करताना कुठं यूज केलं जातं, फॉर दी मेकिंग ऑफ स्टॅच्यूज, म्हणजे मेडल्स किंवा ट्रॉफीज. ह्याला जर प्रिपेअर करायचं असेल तर ब्रॉन्झपासून, किंवा सिम्पली जे कॉईन्स असतात त्यालासुद्धा ब्रॉन्झपासून प्रिपेअर केलेलं असतं. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज क्युप्रा निकेल अलॉय. तर क्युप्रा निकेल त्याच्या नावामध्येच आहे, काय असणार याच्यामध्ये, कॉपर आणि निकेल. आता हे जे अलॉय आहे इट इज यूज इन दी मशिनरी पार्ट्स, मराईन शिप्स किंवा बोट जे आहेत, ओके, त्याच्या पार्ट्सच्या प्रिपरेशनमध्ये हे क्युप्रा निकेल वापरलं जातं. देन अनादर इज अ स्टेनलेस स्टील, सगळ्यांच्या ओळखीचं आहे. स्टेनलेस स्टील जनरली एअरक्राफ्ट्समध्ये त्याला वापरलं जातं, किंवा किचनवेअर जे आहेत युटेन्सिल्स हे सुद्धा स्टेनलेस स्टीलचे असतात. ह्याच्यामध्ये आयर्न असतं, सगळ्यांना माहिती आहे, निकेल असतं, देन क्रोमियम असतं, मँगनीज असतं, असे खूप सारे कंटेंट ह्याच्यामध्ये असतात. हे स्टेनलेस स्टील एक अलॉय आहे. देन नायक्रोम अँड अलॉय ऑफ निकेल अँड क्रोमियम, हा एक दुसरा टाईप आहे. नायक्रोमचे जे अलॉय आहे त्याच्यामध्ये निकेल आणि क्रोमियम असतं. रेशो दिला आहे तुम्हाला 80:20, म्हणजे 80% निकेल आणि 20% तुमचं क्रोमियम असतं. आणि हे जनरली गॅस टर्बाईनचे जे इंजिन असतात त्याच्या मॅन्युफॅक्चरमध्ये किंवा प्रिपरेशनमध्ये ह्याला यूज केलं जातं. देन नेक्स्ट वन इज टिटॅनियम अलॉयज. तर टिटॅनियम अलॉय जे आहेत त्यांची एक ॲबिलिटी काय आहे की ते हाय टेम्परेचरशी रिलेटेड स्ट्रेस बिअर करू शकतात. कितीही त्यांना टेम्परेचर दिलं तर ते स्ट्रेस तेवढा बिअर करू शकतात. आणि जनरली ह्यांना हाय स्पीडच्या ज्या फ्लाईट असतात किंवा फायर प्रूफ जे तुमचे बुलखेड्स असतात, एक्झॉस्ट शॉट्स जे असतात त्याच्यामध्ये ह्यांना वापरलं जातं. असे व्हरायटी ऑफ एक्झाम्पल आपल्याला अलॉयशी रिलेटेड सांगता येतील. म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिशन एलिमेंटकडं आपल्याला बघायला मिळते की मॅक्झिमम टाईपचे ऑक्सिडेशन स्टेट त्यांच्याकडे असल्यामुळे ह्यांना खूप वाईड स्कोप आहे. अलॉय फॉर्मेशनमध्ये असेल किंवा कलर प्रॉपर्टीमध्ये असेल किंवा कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दाखवणं असेल, ह्या सगळ्या टेंडन्सी ज्या आहेत त्यांच्याकडं, त्यामुळे ह्यांना वाईड स्कोप असलेला आपल्याला बघायला मिळेल. तर बघा मुलांनो, आजचे आपण पॉईंट जे बघितले त्याच्यामध्ये एव्हरी पॉईंट जो आजचा सांगितलेला आहे तो सगळा इम्पॉर्टंट आहे. मग ती कॅटॅलिटिक प्रॉपर्टी असेल किंवा इंटरस्टिशियल कंपाऊंडचं फॉर्मेशन असेल किंवा अलॉयचं फॉर्मेशन असेल. तर आजचा जो झालेला आपला पार्ट आहे हा केअरफुली व्यवस्थित तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशननं परत एकदा स्टडी याचा करायचा आहे. नेक्स्ट लेक्चरला मग आपण ह्या चॅप्टरशी रिलेटेड जो नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो डिस्कस करायचा आहे. ओके.